जय शिवराज, स्वागत आहे तुमचं म्हणजे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी परत चालले आहे गावी आणि ते पण आता मी मामांच्या गावी चालले आहे, कारण की आमच्या इथं ना देवाचं आहे कानिफनाथाचं तिथे, म्हणून तर आम्ही लोक आमची फॅमिली चालली पप्पांना सोडून तरी। तर चला मग तुम्हाला दाखवते मावशी वगैरे आम्ही सगळेजण भेटल्यानंतर मध्ये बसलो आहे कल्याणला जायसाठी। आता पोहोचलो आहे कल्याणला आणि आम्ही ट्रेनचा वेट करतोय। बघा मम्मी पण बसली आहे इथं, भाऊ आणि दीदी आणि छोटी मम्मी आमच्या समोरच बसलेले आहेत। मम्मीने ट्रेनमध्ये टाइमपास म्हणून मेहंदी काढते आणि इकडं माझी मम्मी बसली आहे। मी कोण घेऊन आले होते ट्रेनमध्ये ते बघा, आम्ही दोघी मायलेकींनी मस्तपैकी बोट भरले ट्रेनमध्ये टाइमपास म्हणून बसलो होतो। तर रात्रीचे वाजले आहे आता 12। मी बसले होते ट्रेनमध्ये 11:15 का 11:30 वाजता आणि त्यानंतर मी मेहंदी वगैरे पण काढली, मम्मीने पण काढली आणि आता ना आम्ही लोक झोपलो पण येते बघा। तिथं मम्मी समोर झोपली, इथं मी आणि तर ना आता आम्ही लोक झोपलो आहे। तर सगळ्याच आपण लोक ना सकाळी भेटू आता मॉर्निंगला, मी उठल्यानंतर शूट वगैरे करेन। काळच्या वाजले 5:30 आणि मी पण उठून गेलेली आहे। मम्मी ते लोक पण उठले, तर चला मी तुम्हाला मम्मी पण दाखवते। मम्मी आणि तिथे बघा अजून मामांच्या गावी पोहोचलो येते बघा ब्रानपूरला आणि ट्रेनमधून आताच उतरलो। जस्ट ट्रेनमधून उतरताना नाही काढला मी, कारण की एक उतरायची काय होती म्हणून। तुला बोलले मी तिला एक शिळी दिन पण दिली, तीच होती का दुसरी होती। काय ब्रानपूरचं स्टेशन, ते लोक मम्मी वगैरे चालले, ते लोक भाऊ आमच्या गावाला आल्यामुळे खूप आनंद आहे की घरी कधी जाईल म्हणून। हे बघा, हे आहे ब्रानपूरचं स्टेशन। नंतर आम्ही लोक आता स्टेशनच्या बाहेर आलो आहे हॉटेलमध्ये आणि तिकडं आता आम्ही लोक ब्रश वगैरे करू, चहा वगैरे पिऊ, मग त्यानंतर घरी जाऊ। तर बघा ही आहे हॉटेल, आता इथं आम्ही लोक थांबू, चहा नाश्ता काय करायचं आहे करू, मग नंतर जाऊ घरी। तर इथं मम्मी ब्रश करते आणि मी ब्रश ऑलरेडी घेऊन उभी आहे, तिकडं मम्मी ब्रश करते। पण तुम्ही एवढं सुंदर कशा काय दिसत आहे, पण गावाला येतच अजून पाणी पण नाही घेतलं तोंडाला, तोंडाला लावलं नाही गावात पण। हॅपी बर्थडे नव्या। थँक्यू। ते बघा सोना, हॅपी बर्थडे। थँक्यू। इथले आहे गावी कितीला भेट छटाक बर दीदीला बोलते बाई कसला अवतार झालाय बघ। दीदी चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि आम्ही लोकांना आता घरी जाऊ 5 मिनिटात। तर मी आता तुम्हाला घरी गेल्यानंतरच भेटेन डायरेक्ट। तर चला मग, सोनाने कट मारला इथे। आम्ही लोक भजे घेतोय घरी जाऊन खायसाठी। कोणा आता टेम्पो केला आहे डायरेक्ट घरी जायसाठी। घर बनतंय ना, तेव्हा ढगाला खाली बनवून
आम्ही ना फायनली आता गावात पोचलो आहे आणि हे बघा टेम्पो वगैरे आणि ते मामांचं घर आहे. हे मंदिर आहे आणि हे आहे मामांचं घर. आणि मामा इथे पूजा करतात. हा नाही बोलतोय घेणं तर ना. आणि हे मंदिर कोणाचं घर आहे? तुला माहिती नाही येतील. तर काही जाईना चिल्याची भाजी साफ करते. काहीच मी घरी पोचली, आंघोळ वगैरे पण केली आम्ही लोकांनी आणि मम्मी ते लोक करताच आहे. त्यानंतर मी थोडंसं शूट वगैरे केलं आणि मी अजून शूट वगैरे करत राहील. थोडं काय काय वेळ आमच्यासोबत. सोनाची पण आंघोळ झाली. काहीच तिकडनं बँड लागतं आहे. आणि ही माझ्या मामांची गाडी, मामा गाडी घेऊन आले आणि टेरेसवर गाव आमचं आणि हे टेरेस आणि आमची सोनावी. स्वयंपाकाची तयारी चालू झाली बघा. इथं वहिनी वांगे कापताय आणि इथं वहिनीचा ब्लॉग चालू आहे. ही आहे ही यम्मी. मळती आता आमच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. ही सोना चालली तिच्या मामाच्या घरी. आता आम्ही किरण ताईच्या घरी चाललो आहे. पाठवर काय खाल्लं? किरणताईला भेटायला चाललोय आम्ही. किरणताईकडं असं नका घेऊ मांडर बस. इकडे पुढे गाडी आणि बाबाचे जिसका गुरु बलवान उसका चेला. तुझ्या दुकानात घेऊन येते. काय करते? जॉब करते. कॉलेज कंप्लीट झाली. बापरे तो आपला मम्मा दीदी कहाँ पे? दीदी कहाँ पे? दीदी डूडू कहाँ पे? तो बोललो भाऊ मानाचा
हा? दिसते का जावळचं बोललं मानाचं बोललो नाही काय? याला बोललो डॉक्टर साहेबांवर काय मग ते बी येतं नाही का? कार्यक्रम आहे आजच्या आज आपण आले भेटून गेलं तर दिल्ली मोठी गोष्ट आहे. नंतर सोना मेहंदी काढून देते मला. तर काही ही संध्याकाळची चहा बनती. पानची पटक वहिनीने एक गोटाचं दूध आणि तांब्याभर पाणी टाकलंय. सोनाला विचारा. गावाची चाय तशी पण टेस्टी लागते कमी दुधाची पण. आणि इथं सोना मॅगी बनवते. हा कॉन्टेंट माझा आहे मी काढलं ना पहिले सोना. ते बघा पागल आहे का सोना अंगावर पडला असता तर पूर्ण मिठाचं पाणी पडलं काय शाटपडा मारली झाली डोबडी नवीन ट्राय करतोय म्हणे. आणि त्यानंतर लाईट पण गेली. तर काहीच फायनली माझं पीठ वगैरे मरून झालंय. चपात्या करता मी खूप कष्ट करून एवढं पीठ मळलंय. हिथे मी तर मळता अजूनशी पीठ मी मळून घेतलं पण तिने मळलं नाही. काही संध्याकाळचे वाजले 6 आणि पप्पा ते लोक ना गेले होते भाजीला घेऊन आले नॉनव्हेज. आणि इकडं चपात्या चालू आहे. आता मम्मी ते लोक भाजी पण बनवतील. काही इकडं नॉनव्हेज बनवत आहे ना त्याच्यामुळे त्याची तयारी चालू आहे. नॉनव्हेज आणलं तर ही ना भात मच्छी त्याच्यावरती ना मम्मीने पीठ टाकलंय आणि तिकडं मसाला चिकन फिश हा आणि इथं मसाला होतोय. मी तुम्हाला ती भात मच्छी दाखवली ना ती मम्मी आता मस्त वॉश करते त्याचा. आणि इथं चिकन फ्राय होते. टाइमपास म्हणून मेहंदी पण काढली आहे. पाठवूनच काढली पुढून नाही काढली. 2 प्रकाराच्या फिश आहे. आणि याला ते काय असतं आम्ही खवलं असतात ना तर ते साफ करायसाठी मम्मी ते लोक चालले टेरेसवरती. ते बघा गाईच मम्मी त्याचे कवळे काढते. जायचे पैसे पाहिजे की किती बजेट ना मी हो म्हणून काय बोलून ती मच्छी तळून झाली. आता ही मच्छी तळायची त्यासाठी मी घ्यायला आली. दे तर मम्मी ना मच्छीचं पोट फोडते आता. तिची काय आताडे दाईन बघा तुम्हाला. आताडे दाखवीन मम्मी तुम्हाला. आता जेवढं झालं तेवढं दे. तेल टाकलेलं आहे. हिला तर करू दे आता. हिला हातातले धुवू दे. आतडीने दाखवलं बघा मम्मी इथं आतडा दाखवते तुम्हाला. मच्छीचं पोट फोडून झालं. चाकू असा कसं कोणाच्या चरण चालणार. या आतड्या आहेत ना आम्ही. हे खाण्यावर चांगले असते. पित्त नाही होते. काव्यांनी वाटते मला तर इथलं झालं इथलं हात नको पुजून. मच्छी तळतीये. मच्छी तळून झाली. आता ही मच्छी तळून पप्पा लोक खाणारे फिश फ्राय केलेली झाली. आता फ्राय मस्त मम्मी तेलातनं काढून घेता येते. मम्मी ते बाकीची जी भाजी बनवूच्या तिला बी तळायची. तिला पण तळायची. ती ताई मसाला रेडी करते. मी या मच्छी फ्राय करते. पूजेची तयारी मंडप वगैरे टाकून झालाय. तिकडं स्टेज बनवत आहेत. भाजी बनवायचा मसालाचा फ्राय होतो. आणि चिकन आज ना नव्याचा बड्डे आहे तर त्याविषयी आम्ही त्या लोकांनी फोन वगैरे करून त्यांनी बोलवलं आहे सेलिब्रेशन करायला. तर चला मी तुम्हाला दाखवते सेलिब्रेशनची. त्यावेळेस मी चालली बड्डेला. तेव्हा माझ्या मामी सगळं परी येते तर. आणि ही आहे आमची मम्मीची मम्मी. परी चप्पल घालते. चलो माणसं बसलेले.
ये नव्याचा वेळी ये नव्या तिचा बर्थडे. मनीषा वाट ना. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी वेट करा. बाय बाय.